नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद ब्राह्मणे, शिल्पनिदेशक, देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर येथे मशिनिस्ट म्हणजेच यंत्रकारागिरी या ट्रेडला कार्यरत आहे. आजच्या आपल्या टॉपिकचं नाव आहे फर्स्ट एड अँड इलेक्ट्रिक सेफ्टी. प्रथमोपचार म्हणजे काय? जखमी किंवा आजारी व्यक्तीला त्याचा जीव वाचावा आणि जादा हानी होऊ नये म्हणून त्या व्यक्तीची घेतलेली तातडीची काळजी आणि त्याला दिलेला आधार म्हणजे प्रथमोपचार होय. प्रथमोपचारचे मुख्य 3 उद्देश आहेत. त्यापैकी पहिला जीव वाचवणे, पुढील धोक्यांपासून संरक्षण करणे आणि तिसरा जलद रोगमुक्त करणे. प्रथमोपचाराचे ABC नियम: A फॉर एअरवे, B फॉर ब्रेथिंग अँड C फॉर सर्क्युलेशन. एअरवे: अपघात झालेल्या व्यक्तीच्या आसपास गर्दी करू नये, त्या ठिकाणी पुरेशी मोकळी हवा येऊ द्यावी. ब्रीथिंग: श्वासोच्छ्वास चालू आहे याची खात्री करावी. श्वासोच्छ्वास कमी होत असल्यास त्या व्यक्तीला कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यावा. सर्क्युलेशन: रक्ताभिसरण चालू आहे का हे पाहावे. नसल्यास CPR मीन्स कार्डिओपुल्मोनरी रेसिस्टेशन पद्धतीचा वापर करून रक्ताभिसरण चालू करण्याचा प्रयत्न करावा. पुढील स्लाइड. प्रथमोपचार करताना घ्यावयाची काळजी: स्वतः एकदम घाबरून जाऊ नये, शांत राहावे आणि परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यावा. सहानुभूतीपूर्वक बोलून रुग्णाला धीर देत राहावे. रक्तस्राव होत असेल तर जखम कापडाने घट्ट बांधावी. रुग्णाला प्रथमोपचार करणाऱ्या व्यक्तीने हात स्वच्छ धुवावेत व कोरडे करावेत. बँडेज करण्यापूर्वी जखम गरम पाण्याने स्वच्छ धुवावी. परिस्थिती जास्त गंभीर असल्यास आपत्कालीन वैद्यकीय सेवेशी संपर्क साधावा. सध्या महाराष्ट्रामध्ये 108 या टोल फ्री नंबरवर कॉल केल्यास जास्तीत जास्त जवळ जेथे ॲम्ब्युलन्स असेल ती ॲम्ब्युलन्स आपल्यापाशी पोहोचते. अपघातग्रस्त व्यक्तीला झालेली इजा पाहून त्यानुसार त्यावर योग्य उपचार करावेत. काही वेळेला गरज नसताना पाणी पाजणे, जखम कापडाने घट्ट बांधणे ज्यामुळे रक्तस्राव थांबेल, तुटलेले भाग जोडणे आणि अपघातग्रस्त भागांची अयोग्य हाताळणी यामुळे जास्तीत जास्त गुंता निर्माण होते. चुकीचे प्रथमोपचार करू नयेत हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. कित्येक वेळेला चुकीचे प्रथमोपचार केल्यामुळे रुग्ण दगावतो. CPR म्हणजेच कार्डिओपुल्मोनरी रेसिस्टेशन म्हणजेच हृदय व फुफ्फुस यांचे पुनरुत्थान पद्धतीचा वापर करून रक्ताभिसरण चालू करण्याचा प्रयत्न करावा. डॉक्टरने खात्री केल्याशिवाय व्यक्तीला मृत घोषित करू नये. पुढील स्लाइडमध्ये आहे अपघात व त्यावर प्रथमोपचार. कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्यावर होणाऱ्या निरनिराळ्या प्रकारच्या इजा व जखमा आणि त्यावर केलेले जाणारे प्रथमोपचार खाली दिलेले आहेत किंवा पुढील प्रमाणे आहेत. मोठी जखम व त्यावरील होणारा रक्तस्राव: मोठ्या जखमेवर स्वच्छ कापडाने किंवा बँडेजने दाब द्यावा. जखम हृदयाच्या पातळीपेक्षा वर ठेवा आणि त्वरित रुग्णालयात घेऊन जा. जखम गरम पाण्याने स्वच्छ करा आणि त्यावर डेटॉल किंवा अँटीसेप्टिक लावून मलमपट्टी बांधा. भाजणे किंवा जळणे: भाजणे आणि जळणे हे फार वेदनादायक असते. जास्त प्रमाणात भाजलेले असेल तर अशा व्यक्तीस प्रथम मोकळ्या हवेत ठेवावे. भाजलेल्या भागावर स्वच्छ पाणी टाकावे आणि स्वच्छ कागदाचा किंवा कापडाचा वापर करून जखम स्वच्छ करावी. यामुळे वेदना व भाजण्याची तीव्रता कमी होईल. नंतर त्यावर चुन्याची निवळी किंवा बर्नॉल लावावे. भाजण्याची तीव्रता जास्त असल्यास त्वरित डॉक्टरांच्याकडे जाऊन उपचार करावेत. विद्युत धक्का म्हणजेच विजेचा धक्का बसणे: एखाद्या व्यक्तीस विजेचा धक्का बसल्यास त्याच्यावर करावयाचे उपचार हा विजेच्या धक्क्याची तीव्रता आणि प्रवाहाचा ओघ किती काळ होता यावर अवलंबून आहे. विजेचा धक्का बसल्यावर त्वरित इलेक्ट्रिक प्रवाह बंद करावा. इलेक्ट्रिक प्रवाह बंद करणे शक्य नसेल तर सुके लाकूड, रबर किंवा प्लास्टिक इत्यादी वीजरोधक साधनांच्या साहाय्याने सदर व्यक्तीस बाजूला खेचावे. विजेशी स्वतःचा थेट संबंध टाळावा. अपघात जास्त उंचीवर असेल तर सदर व्यक्तीला खाली पडू न देण्याची काळजी घ्यावी. जर अपघाती व्यक्ती शुद्धीवर नसेल परंतु श्वासोच्छ्वास चालू असेल तर त्याच्या गळ्याजवळचे कपडे सैल करावेत. छाती व कमरेवरचे कपडे सैल करावेत आणि अपघाती माणसाला शक्यतो सुरक्षित व उबदार जागी पालथे झोपवावे. अपघातग्रस्त व्यक्तीस लवकरात लवकर औषधोपचार मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. डोळ्यात धुळकण गेल्यास डोळे चोळू नयेत. स्वच्छ व थंड पाण्याने डोळे धुवा. कण बाहेर निघत नसेल तर डॉक्टरकडे व्हिजिट करावे. डोळ्यात कचरा जाणे म्हणजेच डस्ट पार्टिकल त्यासाठी आपण काय करतो, स्वच्छ पाणी बशीमध्ये किंवा पसरट भांड्यात घेऊन त्यामध्ये डोळे धरून उघडले असता जे डोळ्यामध्ये गेलेले धुळकण किंवा चिप्स जे आहेत
तर ते निघून जाऊ शकते आणि निघून गेल्यानंतर डॉक्टरांना तुम्ही भेटून पुढचा इलाज करू शकतात. हात किंवा पाय चिरडणे. आता मशीन शॉपमध्ये आपण काम करतो त्या ठिकाणी अपघात हा पाय किंवा हात चिरडणे म्हणजेच वर्कशॉपमध्ये काम करीत असताना जड व अवजड वस्तू उचलताना पाय किंवा हात अशा वस्तू खाली सापडून चिरडण्याची किंवा लचकण्याची शक्यता असते. अशा वेळी ती जड वस्तू त्वरित बाजूला करावी आणि सूज आली असल्यास बर्फ ठेवून ती जागा थंड करावी. जखम झाल्यास त्यावर जखमेसाठी असणारे उपचार करावेत. जखम मोठी असल्यास त्वरित डॉक्टरांच्याकडे जाऊन उपचार करावेत. पुढील स्लाइड आहे आपत्कालीन परिस्थिती म्हणजेच एमर्जन्सीज. मशीन शॉपमध्ये काही वेळेला आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. अशा परिस्थितीमध्ये गडबडून न जाता शांत राहून पुढील गोष्टींचा अवलंब करावा. वीज पुरवठा खंडित होणे. आपत्कालीन दिवे किंवा टॉर्च वापरा. जनरेटर चालू करा. गरजेच्या उपकरणांसाठी UPS वापरा. विद्युत उपकरणे बंद करा जेणेकरून वीज परत आल्यावर नुकसान होणार नाही. संगणक सिस्टम बंद होणे. बगमुळे कधीकधी संगणकाची सिस्टम आपली बंद होते. त्यामुळे त्यासाठी अपडेटेड अँटीव्हायरस इन्स्टॉल करावा. त्यामुळे व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणात जे नुकसान होणार आहे आपल्या सिस्टमचं किंवा संगणकाचं ते होणार नाही. आग लागणे म्हणजेच फायर फेल्युअर. आग लागल्यास घाबरून न जाता त्वरित बाहेर पडावे आणि परत आग लागलेल्या ठिकाणी जाऊ नये. अग्निशामक दलाला बोलवावे. सध्या 101 नंबर हा टोल फ्री नंबर आहे आग विझवण्यासाठी. फायरचा नंबर आहे तो. ते आल्यानंतर त्यांना वाट मोकळी करून द्यावी. शक्य असल्यास त्या ठिकाणचा विद्युत पुरवठा बंद करावा. विद्युत सुरक्षा म्हणजेच इलेक्ट्रिक सेफ्टी. मशीन शॉपमध्ये काम करीत असताना सर्व प्रकारच्या मशिनरी या विद्युत पुरवठ्यावर चालणाऱ्या असतात. या सर्व मशिनरींना 3 फेज विद्युत सप्लाय दिलेला असतो. त्यामुळे अशा ठिकाणी योग्य सुरक्षा साधनांचा वापर करणे बंधनकारक असते. त्याचप्रमाणे मशीन्सवर काम करताना सुरक्षा नियमांचा वापर केलाच पाहिजे. विद्युत साधनाबाबत आपण जी काळजी घेणार आहोत ती खाली दिलेली आहेत. ओल्या हाताने स्विच किंवा उपकरणांना हात लावू नका. खराब झालेल्या वायर त्वरित बदला. उपकरणांचा सुरक्षिततेने वापर करा. वीज प्रवाह असलेल्या ठिकाणी योग्य इन्सुलेशन आणि आर्थिंग असावी. मशीन शॉपची जमीन निर्जल आणि कोरडी ठेवा. विद्युत उपकरणांना स्पर्श करू नका. रबर ग्लोव्ज व इन्सुलेटेड साधने वापरा जेणेकरून शॉकप्रूफ म्हणून ते काम करतील. फ्यूज बदलताना मेन स्विच बंद करा. नेहमी ISI मार्क साधने वापरा. 3 फेज सिस्टम साठी योग्य आर्थिंग करा. पाण्याच्या पाईपशी आर्थिंग जोडू नका. थँक्यू.